विशालजींनी ही एक कमाल गोष्ट केलेली आहे. या सिनेमात सगळं पॉवर पॅक दिसतंय, त्यामुळे कुठलीच बाजू रिकामी नाहीये. स्वतःच्या गावाला विचारावा बरा बोलता 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 बोलून गेला आतली बात. बट जब मैं फर्स्ट टाइम सर को मिलने गया, सर ने परखा हम लोग को, स्टोरी सुनी. ही टुक हिज ओन टाइम बिकॉज ही हैज हिज ओन प्रोसेस. एंड जब वो चीज़ हुई, व्हेन सर टोल्ड अस यस, तब इंटरनली हमारी ऑफिस में वी हैड अ मिनी सेलिब्रेशन. काहीही माहिती नव्हती मला, कोण भेटायला येणार आहेत, काय सांगणार आहेत. मला नॅरेशन आवडत नाही, मी सांगतो स्क्रिप्ट पाठवा. पण या सिनेमाचं स्क्रिप्ट पाठवलं तर कळणं अवघड आहे, म्हणून ते म्हणले आम्हीच येतो. मग आता मी म्हटलं येतातही आम्ही काय करू. मग बेसिकली मी एक माझी फॅन मोमेंट जगत होतो, कारण आयुष्यात कधी विचार केला नव्हता की डॉक्टर मोहन आकाश सरांबरोबर काम करायची संधी मिळेल. एका शॉर्ट फिल्ममध्ये करायला मिळाली होती, पण सिनेमात आणि अशा पद्धतीचं काम मिळेल. जे मनोरंजन तुम्हाला विचाराला चालना देत नाही ते फुकटचं मनोरंजन आहे. आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्याच मित्रपरिवाराचं, मीडिया रिप्रेझेंटेटिव्हचं, VG फिल्म्स आणि आतली बातमी फुटली या सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. तो ये शाम की जो इवनिंग जो हम शुरुआत करने वाले हैं, वो एंगल रोमन के धमाकेदार परफॉर्मेंस के साथ शुरू करेंगे. या सिनेमातलं आणखी एक कमाल असं कडक असं गाणं जे ऑलरेडी ट्रेंडिंग झालेलं आहे, ते गाणं इथे आत्ता आपण परफॉर्म करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जालिम सावकार या संपूर्ण गाण्याच्या टीमचं आणि प्रीतम कांगणे यांचं. विशालजींनी ही एक कमाल गोष्ट केलेली आहे. या सिनेमात सगळं पॉवर पॅक दिसतंय, त्यामुळे कुठलीच बाजू रिकामी नाहीये. एंटरटेनमेंट, इमोशन्स आणि कलाकारांची फौज, सगळे मातबर कलाकार यात आहेत आणि त्यासोबतच एंटरटेनमेंटचा तडका देखील आहे. आणि हा तडका आपण गेले अनेक दिवस ऑलरेडी सोशल मीडियावर बघतोय सखूबाई सोबत. करेक्ट, सिद्धार्थ जाधव आणि गौतमी पाटील यांचा धमाकेदार परफॉर्मन्स आपण पाहतोच आहोत. आणि तोच परफॉर्मन्स आज इथे ट्रेलर लॉन्च सोहळ्याच्या निमित्ताने सादर होणार आहे. मला वाटतं तेवढ्याच धमाकेदार टाळ्या देखील झाल्या पाहिजे, तरच ही एंट्री इथे होणार आहे. सो आता आणखी एक जराशी पुढची झलक, म्हणजे अजून थोडासा अंदाज आपल्याला बांधता येईल. 19 तारखेपर्यंत ही प्रोसेस आपल्यासाठी थोडी सुखकर व्हावी म्हणून खऱ्या अर्थाने या सिनेमाचा ट्रेलर आज आपण इथे लॉन्च करणार आहोत. हो, मला माहिती आहे चौथा एक परफॉर्मन्स राहिलेला आहे आणि तो देखील कडक परफॉर्मन्स होणार आहे इथे, कारण की परफॉर्म करणारा जबरदस्त आणि भरपूर एनर्जी घेऊन आलेला आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या इंडस्ट्रीला त्याची एनर्जी माहिती आहे. सो या सिनेमाचं एक टायटल ट्रॅक आहे आणि जे अतिशय डिफरंट आहे. आत्तापर्यंत टीजरच्या निमित्ताने गप्पा मारताना तुम्हाला कळलंच असेल की ते टायटल ट्रॅक काय आहे. हे एक रॅप सॉन्ग आहे आणि ते गायलंय स्वतः सिद्धार्थ जाधव यांनी. सो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ते आता आपल्या सगळ्यांसमोर इथे परफॉर्म करणार आहे सिद्धार्थ जाधव लाईव्ह. टायटल ट्रॅक आतली बातमी फुटली. हा गायकाचा माईक आहे. थँक्यू अग्नेश सर आणि थँक्यू विशाल सर. हे गाणं संपल्यानंतर आपण काही खुर्च्यांवर बसणार नाही होत त्यामुळे, पण ही संधी त्यांनी मला दिली. एक सिनेमा आपण आता सगळे बोलू सिनेमाबद्दल, डॉक्टर मोहन आकाश सर सांगतीलच, आम्ही सगळे बोलू, प्रीतम वगैरे. पण एक
सिनेमा पोहोचवण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. ॲग्नेल सर आणि विशाल सरांच्या डोक्यात आलं आणि त्यांनी हे गाणं क्रिएट केलं. आणि मग एक फोन झाला जिथे विशाल सर म्हणाले की अरे आपण गाते का, आपण गावे का. मग मी माझ्यातला तो जो काही रॅपर आहे तो आलाय. त्यामुळे चैतन्य कुलकर्णी सरांनीच पुन्हा एकदा हे गाणं लिहिलेलं आहे आणि ॲग्नेल सरांनी म्युझिक दिले. आणि बाकी हे सगळं हे जे मी गाणं गातोय ते आमच्या आतली बातमी फुटलीच्या संपूर्ण टीमपासून महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना आहे की आता उठा, नाचा, आता मजा करायचे दिवस आले. साऊंड. सो येस, आतली बातमी फुटली या सिनेमातील 4 परफॉर्मन्स इथे खूप जबरदस्त असे परफॉर्म झालेले आहेत. सगळ्यांचा प्रतिसाद पण तेवढाच कमाल होता. आणि आता आपण वळणार आहोत या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चकडे. जोरदार टाळ्यांनी या ट्रेलरचंही स्वागत करूया. या कोयत्याने तू तिचा गळा चिरशील. काम फक्त या सगळ्या स्टेप्स नंतर तुला रिपीट करायचे. रिपीट म्हणजे दुहेरी हत्याकांड, बायको बरोबर या पोरीला पण मारायचं या 4 स्टेपने. अरे घाबरतोस कशाला? 7चा मुहूर्त आहे. ही मदर वानखडे आणि फादर वानखडे आहे ना, इकडे एक दिवस काहीतरी लोचा करणार तुला सांगतो. पण टायगर, तुमचा आवडता पायनॅपल शिरा. कशाला केलं हे सगळं? आजचा दिवस खास आहे की नाही? सविता मावशी, कशी दिसते मी? अगं चाललंय काय? या म्हातारीने तुझा खून करण्याचा प्लॅन बनवलाय. तो पण 4 स्टेप मध्ये. अगं बाई, 4 स्टेप मध्ये? तुला जे काम सांगितलंय ते तू कर आणि जा. तुम्ही मला जे समजताय तो मी नव्हे. सुपारीवाला नाहीयेस. आपल्या या प्लॅन मध्ये अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. ऐनवेळी आपलं मन बदललं तर? मी गोंधळले तर माझं बोट धरून तुम्ही मला न्यायचं. आणि समजा माझी पावलं अडखळली तर माझा हात धरून न्यायची जबाबदारी तुझी. ठळक बातमी, सुटली बातमी, दिसली बातमी, ऐकली बातमी, वाजली बातमी, फुटली बातमी, फुटली रे. आतली बातमी, फुटली, आतली बातमी, फुटली. स्वतःला एवढं तू भाई समजतो ना? एक माणूस नाही पकडतो ना तुला? इन्स्पेक्टर, जास्त छानपणा करशील तर डोक्यात गोळ्या घालीन, उंदरासारखा मरेल. आतली बातमी, फुटली, आतली बातमी, फुटली, आतली बातमी, फुटली रे. मला तुमच्या फॅमिलीचं काही कळतच नाही. बाप पोरीची मारायची सुपारी देतो, पोरगी आईला मावशी बोलते, बाप मावशीला 4 स्टेप मध्ये मारतो आणि मावशी बोलते अगं बाई किती छान. गपरे तू. बातमी फुटली. क्या बात है. फायनली आतली बातमी थोडीशी फुटली आहे. 19 सप्टेंबरला पूर्ण आपल्याला बातमी कळणार आहे. पण येस, ज्या ट्रेलर लॉन्चसाठी आपण वाट पाहत होतो, हा ट्रेलर आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांनीच त्याला खूप छान वेलकम केलेलं आहे. कारण खरंच विशालजी खूप इंटरेस्टिंग हा ट्रेलर तयार झालेला आहे आणि कमाल फिल्म असणार आहे अशी खात्री वाटतीये. सो जोरदार टाळ्या या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते विशालजी यांच्यासाठी. विशाल गांधीजी. वेल, या सिनेमात बऱ्याच जणांचा सहभाग आहे आणि डेफिनेटली कुठलाही सिनेमा एका व्यक्तीसोबत तयार होत नाही. याला अनेक लोक जोडले जातात, तेव्हा हा मोठा डोलारा उभा राहतो. सो त्या सगळ्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाचे असोसिएट डायरेक्टर जीवक मुंतोडे, ज्यांनी कथा पटकथा याची देखील बाजू सांभाळली आहे. या सिनेमाचं छायांकन अमित सुरेश कोडो यांनी पाहिलेलं आहे. टाळ्या थांबवू नका, कारण खरंच एंटरटेनमेंटचा हा काय म्हणता येईल एक छान पॅकेज आपल्याला मिळणार आहे आणि या सगळ्यांमुळेच मिळणार आहे. याचं एडिटिंग, संकलन जे केलेलं आहे ते रवी चौहान यांनी केलं आहे. संगीत ॲग्नेल रोमन, कथा जैनेश इजरदार आणि पटकथा जीवक मुंतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी गांधी यांनी सगळ्यांनीच, मला वाटतं हे युती आहे यांची, एकत्र येऊन यांनी ही छान पटकथा इथे आपल्यासमोर सादर करण्याचं ठरवलंय. संवाद लेखन जीवक मुंतोडे, तसंच अद्वैत करंबेळकर यांनी देखील संवाद लेखन केलंय.
वेशभूषा मगाशी सांगितल्याप्रमाणे सिनेमाच्या निर्मात्या ग्रीष्मा अडवाणी यांनी ही बाजू सांभाळली आहे. या सिनेमाचं नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज आणि जुही सोनी यांनी पाहिलेलं आहे. सो प्रोडक्शन डिझायनिंग रवी नाईक, तर कास्टिंगची धुरा ज्यांनी सांभाळली ते म्हणजे जोकिम थोरास आणि कार्यकारी निर्माते अब्दुल खान. सो मी या सगळ्यांची नावं आवर्जून यासाठी घेतली. एक उत्तम सिनेमा आपल्याला सगळ्यांना मनोरंजन, कम्प्लिटली निव्वळ मनोरंजन असा हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि तो या सगळ्या मंडळींमुळे येणार आहे. या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे जी 19 सप्टेंबरला सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि डेफिनेटली आज ट्रेलर पाहिल्यानंतर, या सिनेमातील गाणी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलंच आहे की एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट असणार आहे. पण यासोबतच अनेक बाजू या सिनेमात आहेत, त्या आत्ता आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. सो मी सगळ्यात आधी इथे इन्व्हाइट करते ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेजी यांना. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. त्यांच्यासोबतच या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीजी. ही जोडी पहिल्यांदा आपल्याला मराठी सिनेमात एकत्र पाहायला मिळणार है. विशाल जी, मैं आपसे शुरुआत करने वाली हूँ. सबसे पहला सवाल आपके लिए है. मैं जानना चाहूँगी कि इस फिल्म में बहुत इंटरेस्टिंग कास्टिंग हुई है. ये कास्टिंग, एक खास गोष्ट आत्ता लक्षात आपल्या सगळ्यांच्या आली ती म्हणजे सगळेच पुरस्कार विजेते कलाकार या सिनेमात आहेत. त्रिशापासून आपल्याला मोहन सर तर माहितीच आहेत, रोहिणी मॅम, ह्या सगळ्यांनी वेगवेगळे पुरस्कार पटकवलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे आणि या सगळ्यांना एकत्र आपण या सिनेमात घेऊन आलेले आहात. त्यासाठी तुमचं खरं तर खूप अभिनंदन. आणि सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मोहन आगाशे सर यांचं कास्टिंग, याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. ते कसं आपण जुळवलं? मोहन सर की जब कास्टिंग के बारे में हम बात करते हैं तो हम लोगों ने ना एक विश लिस्ट बनाई थी. जब विश लिस्ट बनाई थी तो उनमें मोहन सर का नाम था और जो पिक्चर का जो कॉमिक एलिमेंट था उसके लिए वी वांटेड अ सीनियर एक्टर हु हैज़ दैट काइंड ऑफ कॉमिक टाइमिंग. एंड मोहन सर का ना एक सेंस ऑफ ह्यूमर है जो मुझे बहुत पसंद है, जो मैंने अभी तक थोड़ी झलक देखी थी त्रिमूर्ति पिक्चर में सर, वो सेंस ऑफ ह्यूमर की. तो मुझे लगा कि यार वो सेंस ऑफ ह्यूमर को कैच करना चाहिए. एंड दैट्स व्हेन हम लोगों ने इंटरनली, अमन, मैं, ग्रीष्मा, हम लोग इंटरनली एंड जो हम लोग सब मिलके जब डिस्कशन कर रहे थे तब मोहन सर का नाम आ रहा था. एंड देन वी जस्ट अप्रोच्ड हिम and sir took 3 months to tell us a yes. He was sir took time and he took time and I really and हम लोग को पता नहीं था, we were just trying our luck तभी. बट जब मैं फर्स्ट टाइम सर को मिलने गया, सर ने परखा हम लोग को, स्टोरी सुनी. he took his own time because he has his own process. and जब वो चीज़ हुई, when sir told us yes, तब इंटरनली हमारी ऑफिस में वी हैड अ मिनी सेलिब्रेशन बिकॉज इट वाज अ कॉन्फिडेंस विच सर वाज शोइंग टू द स्क्रिप्ट एंड द स्टोरी. तो वो एक चीज़ थी जिसके लिए हम लोग बहुत ज़्यादा एक्साइटेड थे. सो इट स्टार्टेड विद दिस, क्या बात है. सो फायनली आपको सक्सेस मिल गया 3 महीने बाद. मोहन सर, आपल्याकडे वळते. आपण वेळ घेतलात किंवा या सिनेमाच्या स्क्रिप्टबद्दल आपण विचार केलात, पण अशी कुठली गोष्ट होती की तुम्हाला वाटलं की हो, मला हा सिनेमा करायचा आहे? मला यांचा फोन आला तेव्हा यांच्याबद्दल शून्य माहिती होती, काहीही माहिती नव्हती मला. कोण भेटायला येणार आहेत, काय सांगणार आहेत. मला नॅरेशन आवडत नाही, मी सांगतो स्क्रिप्ट पाठवा. पण या सिनेमाचं स्क्रिप्ट पाठवलं तर कळणं अवघड आहे, म्हणून ते म्हणले आम्हीच येतो. मग आता मी म्हटलं येतातही आम्ही काय करू मग. आणि ते आले तेव्हा पहिल्यांदा पण अमान होता, विशाल होता, ग्रीष्मा होती आणि अमोलच्या ऑफिसमध्ये आम्ही भेटलो. आणि तिथे त्यांनी मला ती नॅरेशन म्हणतात ना याला, हे खूप लोक नॅरेशन देतात आणि नॅरेशन देतात तशी फिल्म करत नाहीत, म्हणून मी लोकांकडे स्क्रिप्ट मागतो. पण यांचं नॅरेशन ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की याचं स्क्रिप्ट देणं अवघडच आहे.
आता दोन गोष्टी असतात. चांगली गोष्ट असलेला चांगला सिनेमा असू शकतो, पण गोष्ट येत नाही असा सिनेमा जर चांगला असेल तर तो जास्त चांगला सिनेमा असतो. आणि हा सिनेमा त्या पद्धतीचा आहे. याची तुम्ही गोष्ट सांगायला गेलात तर सांगणं तसं अवघड आहे. आणि सगळं तू आल्यापासून सगळे आल्यापासून मनोरंजन 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 म्हणताय. नुसत्या मनोरंजनाने काम कधीच भागत नाही. जे मनोरंजन तुम्हाला विचाराला चालना देत नाही ते फुकटचं मनोरंजन आहे. या सिनेमामध्ये मनोरंजन तर आहेच, पण मनोरंजन करून घरी जाता जाता हसत हसत विचार करत करत तुम्ही घरी जाता, आणि ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सो अजून एक बातमी आपल्याला कळली ती म्हणजे सिनेमातून आपल्याला आणखी एक गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे. आणि नक्कीच प्रेक्षकांना तेही खूप आवडेल की नुसतंच मनोरंजन नाही, यातून तुम्ही काहीतरी घेऊन जाणार आहात, एक विचार तुमच्यासोबत असणार आहे. यानंतर मी वळते प्रीतम कांगणे यांच्याकडे. आपण मगाशी गाण्याविषयी बोललो, पण मला मगापासून सगळे सिद्धार्थ पण बोलला, विशाल पण बोलला, तू पण महत्त्वाचा दुवा ठरली आहेस ही सगळी टीम एकत्र जोडून आणण्यासाठी. सो ही प्रोसेस पण तुझ्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे. हो, खरंच इंटरेस्टिंग खरंच होती, कारण विशाल सरांचं बॅकग्राऊंड हे ॲब्सोल्युटली हिंदीतलं आहे आणि मी सरांसोबत 36 फार्म हाऊस नावाचा सिनेमा केला होता. सो त्या साईटवरती आमची छान अगदी ओळख झाली आणि सुभाष घई सरांसोबत 2 सिनेमा केले होते, दोन्ही सेटवरती सर होते. सो सर ॲक्च्युली मला 2-3 सर असं बोलले होते की प्रीतम जी मुझे मराठी में कुछ करना है, मराठी में कुछ करना है. मग असं करता करता आम्ही 2 ते 3 स्क्रिप्टचा अगोदर अभ्यास केला आणि ही स्क्रिप्ट त्याच्यातून एक म्युच्युअली आम्ही सगळ्यांनी मिळून निवडली आणि पुढचा सगळा प्रवास सुरू झाला. आणि इनिशिएटिव्ह त्या सगळ्यांनी एकत्र घेतलं आणि त्याच्यामध्ये मी माझ्याकडून जितका पॉसिबल होईल तेवढा सगळा हातभार म्हणजे अगदी जेन्युइनली मदत करण्याचा प्रयत्न केला. पण खूप छान, मला वाटतं तुझी जी माणसं जोडून आणली आहेस या सिनेमासाठी, त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा खूप छान मेजवानी मिळणार आहे, एक छान कलाकार सगळेच बघायला मिळणार आहेत. त्यामुळे ही सगळी भट्टी छान जमून आली आहे. ॲब्सोल्युटली. जेव्हा मोहन सर आणि रोहिणी मॅम आम्हाला हो म्हटले होते ना, तेव्हा मला असं झालं की अरे आपण 80% इथेच जिंकलोय. कारण सेटवर ज्या प्रकारचं वातावरण असावं अशी इच्छा असते, नसतं तसं वातावरण पूर्ण वेळ या सेटवर काम करताना होतं. म्हणजे सगळ्यांकडनं टेक्निशियन, कलाकार, लाईटमनपासून ते सगळे इतके रिलॅक्स की काम करताना मजा आली. आणि मी आणि रोहिणी त्यातल्या त्या ज्येष्ठ असल्यामुळे आमची नीट व्यवस्था बघण्याकरता आमचे मित्र सिद्धार्थ यांनी एक पेंट हाऊस बांधलं होतं आमच्या लोकेशनवरच, आणि आमचा शॉट झाला की आम्ही पेंट हाऊसमध्ये मजा करायचो. सिद्धार्थ, मला या पेंट हाऊस बद्दल जाणून घ्यायचं आहे आता. नमस्कार. या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर आपल्या इथे उपस्थित अजित भुरे सर आहेत. अजित भुरे सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण दशावतार नावाचा सिनेमा 12 सप्टेंबरला रिलीज होतोय. सर, आजली बातमी फुटलीच्या संपूर्ण टीमकडून दशावतारला खूप साऱ्या शुभेच्छा. सर, आम्हाला माहिती आहे 12 सप्टेंबरला ब्लॉकबस्टर येतोच आहे, त्यानंतर आम्ही येतोच आहोत. काय आहे की विशाल सर आणि ही सगळी टीम आहे, हे एक तर मला पण दडपण होतं डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणी ताईंबरोबर काम करायला, कारण मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम करतो. आणि तुम्ही ट्रेलर पाहिला, मजेशीर आहे, खूप उत्तम आहे, म्हणजे छान आहे, तुमचं मनोरंजन करणार आहे. पण त्यात एक गोष्ट पण डिरेक्टर लेखकांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो गोष्ट ती तारेवरची कसरत आहे अख्खा सिनेमा, मग त्यात तो मूड राहणं ही खूप महत्त्वाचं होतं. आणि रोहिणी ताईन डॉक्टर मोहन आगाशे सर आम्ही फर्स्ट फ्लोअरवर शूट करत होतो आम्ही त्या सेटच्या. तर एकदा ते वर आले की खाली जायची गरज नाही, कारण मग ते अपडाऊन करायला नको. तर आमच्यासाठी छोटासा एक टेंट बांधला होता सरांनी, त्यात एक ॲनाकोंडा नावाचा एक मोठा पंखा असतो, तिथे थंड होतं सगळं. तर मग मी गमतीने ते म्हणायचो की हे माझं पेंट हाऊस आहे आणि समोर सी व्ह्यू आहे. आणि थोडी बेसिकली मी एक माझी फॅन मोमेंट जगत होतो, कारण आयुष्यात कधी विचार केला नव्हता की डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर काम करायची संधी मिळेल. एका शॉर्ट फिल्ममध्ये करायला मिळाली होती, पण सिनेमात आणि अशा पद्धतीचं काम मिळेल, म्हणजे त्यांच्या बरोबरीनं फ्रेममध्ये उभं राहणं आणि परफॉर्मन्स देणं. म्हणजे मला नेहमीच आवडतं की मी महेश मांजरेकर सरांचं नाव प्रत्येक वेळेला घेतो, कारण ते माझ्याकडे फक्त विनोद म्हणून बघत नाहीत, ते माझ्याकडे कम्प्लीट ॲक्टर म्हणून बघतात, जो हा पोरगा सगळं काही करू शकतो. तशी संधी मला देतात. मला वाटतं त्या पठडीचे जैनी सर आणि विशाल सर आहेत, कारण त्यांनी त्या विनोदा बरोबरीने त्या सिद्धार्थ जाधवला एक बाप म्हणून प्रेझेंट केला आहे, एक स्टँड आउट
एक कलाकार म्हणून प्रेझेंट केला ते मला, आणि ती जबाबदारी ती माझ्यावर, कारण अभिनयाचा महामेरू किंवा एव्हरेस्ट म्हणूया आपण, आणि आपण कुठेतरी आता छोटेसे दगड बिगड असे आहोत आणि आपण त्यांच्यावर उभे राहतोय. तर मला वाटलं की त्यांना जास्त इम्प्रेस करण्यापेक्षा काम प्रामाणिक करूया, आणि त्यांच्याशी मैत्री खूप छान झाली. म्हणजे ते म्हटले ज्येष्ठ असे ते रोहिणीताई आणि डॉक्टर मोहन आकाश सर, हे उलट मला आणि प्रीतमला, कारण प्रीतम आणि माझं काम त्यांच्यावर जास्त आहे, आम्हाला त्यांनी कधीच असं जाणवू दिलं नाही की भाई आम्ही इतकी वर्ष काम करतो, आमचा हा अनुभव आहे, किंवा मी एखादी रिॲक्शन दिली तर ही रिॲक्शन कशी चुकीची आहे, तू असा रिॲक्ट व्हायला पाहिजे, हे कधीच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. उलट आम्हा दोघांनाही त्यांनी सपोर्टच केला की छान होतंय. आणि मुळात ती माझी एक गंमत किंवा एक थोडा रिलॅक्स की तुम्ही या माझं पेंट हाऊस आहे, प्लीज बसा, हॅव हे वगैरे, हॅव हे करून, कारण ते जरा मजेशीर हवं. कारण ॲक्शन झाल्यानंतर हा सचिन आणि ते भास्कर एका वेगळ्या टोनमध्ये जायचे, आणि तो टोन मला वाटतं त्या टोनसाठी कलाकार आणि प्रेक्षक म्हणून मी खूप एक्सायटेड आहे की तो लवकरात लवकर यावा, आणि जी मला संधी मिळाली त्यांच्यासोबत काम करायची ते कसं वाटतं ते तुम्ही मला सांगावं. धन्यवाद. नक्कीच आम्हाला सगळ्यांना देखील तुम्हाला एकत्र स्क्रीनवर पाहायला खूप आवडणार आहे. आम्ही वाट पाहतोय की 19 सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन आम्ही नक्की बघणार, आणि तुमच्यासोबतच आणखी बरेच कलाकार या स्क्रीनवर आम्हाला पाहायला मिळत आहे. मी विजय निकम सरांकडे वळते. ट्रेलरमध्ये सर धमाल वाटतंय काहीतरी, तर तुम्ही या सिनेमाशी असोसिएट कसे झालात? अरे मला वाटतच होता हा प्रश्न विचारावा. मी असोसिएट झालो म्हणजे मुळात मला त्यांनी का बोलवलं त्याच्या मागे काहीतरी त्यांना ते कॅरेक्टर वाचल्यानंतर मी दिसलो काहीतरी जवळपास, किंवा माझ्या आधी कोणी असेल तर मला माहीत नाही अजून तसं. पण मला बोलवल्यानंतर मला ते असं वाटलं की हे खरंच वाटलं की हे कठीण आहे, आणि मग कठीण आहे म्हणजे चॅलेंजिंग आहे, आणि चॅलेंजिंग आहे म्हणजे आनंद देणारा आहे. हा एक भाग असतो प्रत्येक नटाचा असतो तो की हे काहीतरी अरे वा हे आपण असं कधी केलं नाहीये, चला कर. बरं त्याच्यानंतर आधी मला घाबरण्यासारखं काही नव्हतंच, कारण मला माहीतच नव्हतं की डॉक्टर मोहन आकाश आहेत, रोहिणीताई आहेत, आणि सिद्धार्थ जाधव आहे, आणि आमची गौतमी आहे. अरे बापरे, ही एवढ्या मोठ्या नावं सगळी, आणि याच्यामध्ये आपण कुठेतरी हरवून जाणार की काय, ह्याच्यात काय आपलं, मग आता आपण नावाला आपलं त्या सिनेमात आपण असणार किंवा नसलो तर लोणच्यासारखे तरी असावेत, असं एक असं. पण ते सगळं साध्य झालं त्याचं कारण आहे की ते पात्र लिहिताना यांनी वापरलेला एक युनिक ह्युमर, ते पात्रच वेगळं आहे, आणि खूपच म्हणजे आय डोंट नो की असं सहज कसं काय सुचलं त्यांना. मी 2-3 विचारलं हे सुचलंच कसं तुम्हाला, या वातावरणात हे पात्र असावं असं वाटलंच कसं. पण सुदैवाने त्यांना ते सुचलं आणि ते मग मला करायलाही मिळालं. तर काही भाग, बराचसा भाग आपल्या आयुष्यातला नशिबामुळे असतो, त्यातला हा सुद्धा भाग नशिबामुळेच माझ्या हातात हे आलं, आणि खूपच सुंदर टीम झाली. मला माहीत नव्हतं, प्रीतमला मी ओळखत नव्हतो, अमोल बरोबर मी काम केलं होतं पण प्रीतमला मी ओळखत नव्हतो, त्यामुळे ती सुद्धा एवढी चांगली ॲक्ट्रेस आहे आणि डान्सर आहे मला माहीत नव्हतं, त्यामुळे खूप आनंद. आणि मोहन सर जसं म्हणाले की लिटरली सेटवर आम्ही पिकनिक करत होतो. बरं कुठल्याही सेटवर जिथं सिद्धार्थ जाधव असतात तिथं पिकनिकच असते. आनंद म्हणजे काम तेवढ्याच सिरियसली तो करतो, तेवढ्याच सिरियसली तो काम करतो. मुळात हे गाणं मला तर नेहमी वाटतं हे सिद्धार्थसाठी आहे. मी कुलकर्णी आमचे चैतन्य कुलकर्णींना खरंच म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो की कारण ना चैतन्यजी तुम्हाला सांगतो हा माणूस कुठल्याही सेटवर असला, मला सुदैवाने 3-4 सिनेमे करायला मिळाले, त्याचा दिवसभर लेखीशी संवाद चाललेला असतो आणि तो कसा चाललेला असतो मला माहिती आहे त्याच्या स्वतःच्या लेखीशी. आणि तो त्याचा एवढा जीव आहे, तिला लंडनला घेऊन जा, तिला त्याचे इन्स्टावर मग लंडनमध्ये हा लेकीचा हात धरून फिरतोय, तिला दुकानं दाखवतोय वगैरे सगळं मी बघत आलेलो आहे. आणि तिचं किती जीव आहे त्याचा लेकीवर ते मी बघितलेलं आहे. आणि तेवढाच जीव त्याने ह्या त्रिशावर लावला. ती पण मुलगी गोड आहे, खूपच गोड मुलगी आहे आणि खूप छान ॲक्ट्रेस आहे. तर मला ह्या सगळ्यांबद्दलच्या चांगल्या भावना व्यक्त करायला तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. माझ्याबरोबर आनंदा, आमिर तडवळकर आणि ही आम्ही सगळी नाटकातली मंडळी, आम्ही एकमेकांना ओळखून होतो. ओळखून शब्दाचा अर्थ असा नॉर्मल म्हणजे आणि मिसेस गांधी यांनी जी कॉस्ट्युम्स केलेले आहेत, मला सुरुवातीला असं काय वाटायचं
की या प्रोड्युसरच्या मिसेस आहेत तर त्या याच्यामध्ये एक असतं ना माझ्या नवऱ्याचं सिनेमा सिनेमा आहे तर आपण एक इन्व्हॉल्वमेंट आणि ते एक जरा ते मला माहितीच नव्हतं यांनी कॉस्ट्युम केले. एक दिवशी त्यांनी 8-10 वेगवेगळ्या चेन्स माझ्यासाठी केलेल्या होत्या आणि एका सीनमध्ये त्या आल्या म्हणाल्या सर ती एक चेन आहे ना ती लपतीये 7च दिसते तर 8वी दिसत नाहीये आणि त्या दिवसानंतर शूटिंग संपेपर्यंत ती 8वी सुद्धा दिसेल याची त्या काळजी घेत होत्या आणि त्यांनी माणूसच ठेवला. सरांचं लक्ष राहत नाही तू त्या 8व्या चेनकडे बघायचं म्हणजे आणि मग मला मी म्हटलं काय एवढं लक्ष देतं ते म्हणाल त्यांनी कॉस्ट्युम केलं. अरे बापरे म्हटलं अरे हे ॲडिशनल आणखी मला माहीत नव्हतं आणि त्या कधी सांगत नाहीत मी अमकं हे आज सगळ्यांचा स्वभाव असा आहे की काहीच नाही आणि मोहन सर बरोबरचा जो काही एक मी काटकोन त्रिकोणपासून त्याच्या आधी किती सिनेमे परत त्या सत्यजित रेंच्या सगळ्या सिरियल्स आम्ही बघायचो. तो एक दडपण होतं ना ते दडपण गेलं. बरं ते जाण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. मी थोडंसं बोलायला सुरुवात केली त्यांच्याबरोबर आणि ते काही फारसे रिॲक्ट नाही झाले सुरुवातीला. तेव्हा ते वाढलं दडपण म्हटलं यांना आवडलेलं नाही. त्यानंतर मला कळलं की त्यांच्यामध्ये एक छान स्वच्छंद लहान मूल आहे हां आणि त्यांच्यातलं लहान मूल ते माझ्या वयाच्या मुला एवढं येतं साधारण आणि ते खूपच एन्जॉय केलं आम्ही हे सांगायला नको. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी कारण खूप गोड माणसं एकत्र आल्याचे रेश्माबद्दल सांगतो. बाकी सगळ्यांची ओळख करून द्यावी लागते. मी जेव्हा आलो सेटवर आणि तिला बघितलं तर म्हटलं ही दुसरी कोणी असणं शक्यच नाही, ही कॉस्ट्युम डिझायनर आहे. तू केव्हाही तिचे कपडे बघ, स्वतःबरोबर इतरांचेही करते हे माहीत नव्हतं. तिला सांगावंच लागत नाही मी कोण आहे. तेवढ्या टॉप टिप नुसतं नीट बघा, जाताना बघितलं तरी कळेल तुम्हाला. बीजी फिल्म्सची आतली बातमी फुटली या सिनेमाला आपण 19 सप्टेंबरला चित्रपटगृहात पाहणार आहोत.